नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आणि आज चांदेकर मेन्शनमध्ये खूप वेगळ्या पद्धतीचा माहोल आहे. आता काय सांगायचं, आज नयनाताईने ज्या पद्धतीने हिरे चोरल्याचा आरोप तिच्यावरती आलेला आहे, त्यामुळं घरामध्ये वेगळ्याच पद्धतीचं वातावरण आहे. अगोदर सगळ्या गोष्टी घडून गेलेल्याच आहेत, त्याचा सगळा चांदेकर घरावरती परिणाम होत होता. पण तोपर्यंत राहुलने नयनाच्या पर्समध्ये हिरे टाकले आणि त्याच्यावरती आळा आणण्यासाठी त्यानं प्रयत्न केले आणि आज नयनाताई चांदेकरांच्या घरामध्ये सगळ्यांच्या इगोचा पॉईंट ठरलेली आहे. आज सगळेजण नयनाला समोर ठेवून तू हिरे कुठून चोरलेस, कसे चोरलेस म्हणून प्रश्न विचारत आहेत. ती अगदीच सांगण्याचा प्रयत्न करते, मला माहीत नाही आहे, मी हिरे चोरलेले नाही आहेत, मला काहीच माहीत नाही आहे, माझ्या पर्समध्ये हे हिरे कुठून आले, कोणी टाकले, मला काहीच माहीत नाही आहे. आता या सगळ्यामध्ये घरामध्ये वातावरण खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. आज नयनाकडे सगळ्यांचा बोट दाखवलं गेलेलं आहे. पण हे सगळं राहुलने केलं आहे हे आणखी घरामध्ये कोणालाच माहीत नाही आहे. राहुलने खूप मोठ्या हातचलाकीने ते सगळे हिरे आज नयनाच्या पर्समध्ये टाकलेले असतात. तिला सांगितलेलं असतं आपण बाहेर शॉपिंगला जाऊया आणि तिनं आवरेपर्यंत तिच्या पर्समध्ये हिरे टाकलेले असतात. आज राहुलने ज्या पद्धतीने हिरे तिथे टाकले आणि ती पर्स नेमकी कलाच्या हातामध्ये लागली आणि आज त्यामुळंच घरामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे. पण तितक्यात आजोबा म्हणतात, मला असं वाटतं की नयनाने हिरे चोरलेले नाही आहेत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही नयनाला काहीच म्हणू नका, कारण याच्यामध्ये नयनानं काहीच केलेलं नाही असं मला वाटतं. आणि मग सगळे निघून जातात. कलासुद्धा म्हणते, ज्या पद्धतीनं तू राहुलची बाजू घेतलीस तशी मी सुद्धा घेणार आहे. इकडं कलाची आई कलाच्या रूममध्ये येते आणि ती सांगते की नयनानं ज्या पद्धतीनं घरामध्ये हे केलं आहे तर मला खूप वाईट वाटतं आहे आणि तिला थोडंसं गिल्टी वाटत असतं, कारण नयनाला आणि कलाला तिनं तेच संस्कार दिलेले असतात. पण कला वेगळी आणि नयना वेगळी म्हणून तिलासुद्धा आज खूप वाईट वाटत असतं. जी बाई आज पूर्णपणे चांदेकरांच्या मागं लागलेली असते मुली देण्यासाठी, आज तिलासुद्धा खूप वाईट वाटतं आहे. आणि कला म्हणते, तुझा जावई खरंच खूप भला माणूस आहे आई, तू म्हणत होतीस तसाच अगदी चांदेकर तसाच आहे आणि माझी खूप चूक झालेली आहे, मी त्याला ओळखण्यामध्ये चूक केलेली आहे. इकडं या सगळ्यामध्ये आज या कला आणि अद्वैतच्या या हिरेच्या प्रकरणामध्ये आज रोहिणी मॅडम अद्वैतला भेटायला आलेले असतात आणि त्या म्हणतात, हे बघ अद्वैत, तू या सगळ्यामध्ये न गेलेलेच बरं, कारण आपला स्टाफ जे आहे तोही पैशाच्या पाठीमागं लागलेले, आपल्या स्टाफमध्ये एकही नाही आहे. तर तो म्हणतो, मी या सगळ्याच्या मुळाशी जाणार आहे. इकडे कलाची आई अद्वैतच्या पाया पडते आणि ती म्हणते, मला माफ कर अद्वैत, अद्वैतराव, जावई बापू मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली. त्यावेळेला अद्वैत म्हणतो, तुम्ही कशाला माफी मागताय? त्यावेळेला कला म्हणते, हो नाही, तू कशाला माफी मागते, नयनाताईने चूक केली आणि तू कशाला माफी मागतेस? आता या सगळ्यामध्ये चूक कोणाची आहे, चूक बरोबर कोण आहे हे सगळं न पाहिलेलंच बरं. कारण चांदेकरांच्या घरामध्ये रोज एक नवीन उद्भवत असतात समस्या आणि त्याच्यातून मार्ग काढत असते कला आणि अद्वैत. दोघंजण मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याचा प्रभाव आपल्या घरावरती पडू नये एवढंच त्यांना वाटतं. इकडं रोहिणी आणि राहुल बोलत असतात. रोहिणी म्हणते, आत्ताच मी कलाचं आणि अद्वैतचं बोलणं ऐकून आले आणि ज्या पद्धतीनं कला बोलत होती ती त्या मुळाशी जाणारच आणि तू आता याच्यातून काही बाहेर पडू शकणार नाहीस. तर तो म्हणतो, आई तू कशाला काळजी करतेस, याच्या अगोदरसुद्धा मी खूप मोठे फ्रॉड केलेले आहेत आणि मी त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे, तुला माहीत नाही आहे का? 8 लाख मी वृद्धाश्रमाला दाखवले आणि याचा कुणालाच कळलेलं नाही आणि कला तिथपर्यंत आली तर तिच्याही हाताला काही लागलेलं नाही. आणि तितक्यात दारामध्ये नयना येते आणि ते दोघं त्यांचं बोलणं थांबवतात आणि नयना येऊन आतमध्ये येते. त्यावेळेला राहुल नयना दोघंजण बोलत असतात. त्यावेळेला रोहिणी मॅडम म्हणतात, आता मी इथून जाते, तुम्ही बोला. त्यावेळेला रोहिणी ज्यावेळेला निघून जाते त्यावेळेला नयना आणि राहुल दोघंजण बोलत असतात. नयना म्हणते, राहुल आज तू पहिल्यांदा माझी बायको म्हणून बाजू घेतलीस. त्यावेळेला तो म्हणतो, काय काळजी करू नको, मी तुझ्या सदैव बाजूने आहे. पण हे सगळं त्याच्यामुळे झालं हे नयनाला माहीत नाही आहे. आज तिच्यावरती चोरीचा आळ जो आलेला आहे तो पूर्णपणे राहुलनेच त्यानं प्लॅन केलेलं आहे हे तिला माहीत नाही आहे. आज दोघंच एकमेकांना हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आज नयना खूप या सगळ्यामध्ये दोषी ठरवली जाते. पण खरंच ही चोरी उघडकीला येईल का आणि राहुल याच्यामध्ये दोषी समजलं जाईल का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कला माहेरी आलेली असते आणि माहेरी येऊन तिनं आज मस्त आईस्क्रीम वगैरे खाण्याचा
मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण आज तिनं आनंदी असते, कारण हिरे मिळालेले असतात आणि हिऱ्याचा चोरसुद्धा आता लवकरच मिळेल आणि त्याच्या छडा ती लावण्याचा प्रयत्न करते. आईला म्हणते, मला आईस्क्रीम खायचं आहे, तू घेऊन ये आंबा आईस्क्रीम. आणि ती सेन्सोडाईन तिथं घेऊन आलेली असते आणि आज तिचे दातसुद्धा चांगले असतात असं ती आईला सांगते. असं एकूणात आज चांदेकरांच्या घरामध्ये आणि कलाच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. थोडासा तणाव प्रत्येक घरामध्ये असतो, तसंच काहीसा तणाव त्यांच्या घरामध्ये आहे. तरीसुद्धा आज कलासुद्धा खूप खुश आहे आणि कलाची आईसुद्धा खूप खुश आहे. ती म्हणते, आज कला तू खूपच खुश दिसते, तुझं वेगळंच काहीतरी मूड दिसतोय. आणि या सगळ्यामध्ये आज खरंच कलाच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. आणि आज अद्वैत आणि कला त्यांचा टास्क पूर्ण करण्यासाठी वकिलाकडे गेलेले असतात आणि वकिलाकडे भेटायला चाललेले असतात. रस्त्यामध्ये दोघंजण बोलत असतात आणि आता ज्या पद्धतीनं घरचं वातावरण आहे अद्वैत, आता चांदेकर काय त्याच्यातून मार्ग काढायचा, तरीसुद्धा आपण याचा छडा लावूया, याच्या मुळाशी जाऊया. तितक्यात कलाला तिथे एक गजरेवाली दिसते. गजरा कितीला आहे? ती म्हणते 50 रुपयाला. पण कलाला मागच्या वेळेला अद्वैतनं जे केलेलं आहे ते आठवतं आणि कला गजरा नको म्हणून सांगते. अद्वैत म्हणतो, आता तरी ही चांगली होती, आता हिला काय झालं? अद्वैत गजरेवालीला बोलवतो आणि तिच्याकडून गजरे घेतो आणि कलाच्या डोक्यामध्ये तो घालतो आणि कलाला सुद्धा एकदम आश्चर्याचा धक्का बसतो. जो अद्वैत अजिबात सुद्धा गजरा तिला देत नसतो, आज तिच्या डोक्यामध्ये गजरा घालतात. तो म्हणतो, जर तुझ्या मनामध्ये इच्छा झाली असेल तर तू सांगायचं ना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानायचा. आणि तो तिच्या डोक्यामध्ये गजरा घालतो. कलाला फार प्रचंड आनंद होतो. आज कलाचं आणि अद्वैतचं नातं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं बहरताना दिसतंय. दोघांमध्ये खरंच प्रेमाचं वातावरण निर्माण होताना आपल्याला दिसतंय. त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होईल का? आणि आज मला वाटतं ही प्रेमाची पहिली पायरी आहे आणि म्हणूनच अद्वैतनं कलाच्या डोक्यामध्ये गजरा घातलेला आहे. आज कलासुद्धा खूप खुश आहे, कारण तिला चांदेकरवरती हळूहळू तिच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हायला लागलेली आहे. कला सहजासहजी कुणावरती विश्वास ठेवत नाही, पण आज चांदेकर तिला आज खूप चांगलं वाटायला लागलेलं आहे. दोघंजण चाललेले असतात वकिलाकडं, पण आज याच गजऱ्याने त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रेमाचं पाऊल टाकलेलं आपल्याला दिसतंय. आज कला थोडीशी रागाला गेलेली असते, कारण अद्वैतनं गजरा तिला पाठीमागं दिलेला नसतो आणि म्हणून ती तोंड फुगवून बसलेली असते. पण अद्वैत ज्यावेळेला तिच्या केसामध्ये गजरा मारतो त्यावेळेला तिला आश्चर्याचा धक्का बसतो. असंच चांदेकरांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण येणार आहे आणि हेच सगळं आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आपल्याही घरामध्ये असंच वातावरण असतं आणि तसंच काहीचं आज यांच्याही घरामध्ये आहे. खरंच यांचा डायव्होर्स पूर्ण होईल का? आणि टास्क पूर्ण करण्यासाठी हे जात आहेत, पण याचं तर जी काही त्यांची पहिली पायरी आहे तीच प्रेमानं जाते. त्यामुळं या टास्कचा नक्कीच शेवट चांगला होणार आहे, असं आपल्याला काही सांगायला हरकत नाही आहे. आज कला प्रचंड खुश आहे, कारण अद्वैतनं तिच्या डोक्यामध्ये प्रेमाचा गजरा मारलेला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद आपल्याला दिसतोयच. आणि मग या सगळ्यामध्ये कला आणि अद्वैत आज राहुल आणि नैनानं ज्या पद्धतीनं घरामध्ये हे सगळं केलेलं आहे ते चर्चा करत असतात. ते म्हणतात, याच्या पाठीमागं कोण आहे? श्रीनाथ ज्वेलर्स आहे, तर आपण त्याच्यात छडा लावूया. आणि म्हणूनच आता SG ज्वेलर्सकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणूनच आज कला म्हणते, काही जरी झालं तरी मी याच्या मुळाशी जाणार आहे. राहुलला तू ज्या पद्धतीनं त्याचे कागद सापडले त्याच्याकडे तू लक्ष दिलेलं नाही आहेस, पण नैनाताईवरती जरी आळा आलेला असला, आज जरी नैनाताई दोषी नसली तरीसुद्धा मी हे सगळं करणार आहे. आणि नैनाताई दोषी असेल तर तिलासुद्धा मी शिक्षा द्यायला मागं पुढं पाहणार नाही. ती माझी बहीण असली तरीसुद्धा मी तिला शिक्षा देणार आहे, असं कला आणि अद्वैत बोलत असतात. कारण ज्या वेळेला ज्या पद्धतीनं तुला शिक्षा झाली आहे, तू एक चांगलं काम करत असताना नको त्या गोष्टीचं तुझ्यावरती आळ आलेला आहे, हे सगळं बघून कलाला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि म्हणून आज कला अद्वैतची पूर्णपणे साथ देते. कला आणि अद्वैतमधलं प्रेम आपल्याला बहरताना दिसतंय. प्रेमाचं पहिलं पाऊल त्यानं एकमेकांना गजरा देऊन झालेलं आहे आणि आता हळूहळू त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळं वातावरण आपल्याला येताना दिसतंय. आज अद्वैत आणि कला प्रचंड खुश असतात. दोघंजणं ॲडव्होकेटकडे चाललेले असतात त्यांचा टास्क पूर्ण करण्यासाठी आणि टास्क पहिला मला वाटतं इथंच पूर्ण झालेला आहे. आता ॲडव्होकेट काय सांगतायत ते तर आपल्याला कळणारच आहे, पण ॲडव्होकेटकडे जाण्याच्या अगोदर त्यांचे वेगळे टास्क आपल्याला गाडीमध्ये पूर्ण होताना दिसत आहेत. आज कला आणि अद्वैतमध्ये वेगळ्या पद्धतीचे टास्क आपल्याला आणखी काय पाहायला मिळणार, हे सगळं पाहणं मनोरंजक ठरणार आहे. आज अद्वैत आणि कलाच्या आयुष्यामध्ये खूप वाईट वळण येऊन गेलेले आहेत, खूप चढउतार आलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांची जोडी आज आपल्याला टिकून दिसते आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तिखट मीठ असणार आहे. आपल्याला सुद्धा ज्या पद्धतीच्या चवी आयुष्यामध्ये असतात तशाच काहीशा चवी अद्वैत आणि कलाच्या आयुष्यामध्ये आहेत. आणि म्हणूनच आज अद्वैत आणि कला टास्क पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत, पण खरंच त्यांना डायव्हर्स हवा आहे का? आले तर तेव्हा त्यांना वकील तिथं दिसत नाही आणि वकील खाली गाणी म्हणत असतो आणि वकीलला ते साथ देतात आणि ते म्हणतात, तुम्ही खाली काय करता? त्यावेळेला ते म्हणतात, मला वर सूर लागत नाही म्हणून मी खाली आलो, आता वरचा सूर लावण्यासाठी मी पुन्हा वर येतोय आणि तुम्ही इथं कशाला आलात? तर ते म्हणतात,
तुम्हीच मला बोलवलं, मी नाही बोलवलं, तुम्ही जा. त्यावेळेला अद्वैत आणि कला निघायला लागतात. त्यावेळेला ते म्हणतात, "हो थांबा, थांबा, मीच तुम्हाला बोलवलं आहे." आणि असा हा वकील आता नेमका कुठला टास्क देणार आहे? आज अद्वैत आणि कला टास्कसाठी आलेले आहेत. वकील त्या दोघांना बसायला सांगतो. तुम्ही दोघंजणं बसा, मी तुम्हाला आणखी पुढच्या गोष्टी सांगतो. आज अद्वैत आणि कलाचा मूड तर चांगलाच आहे. आता वकील आणखी काय नवीन देणार आहे टास्क हे बघूया उद्याच्या भागामध्ये. आणि आज लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये नैना आणि राहुल यांच्यामध्ये आणखी काय वादाची ठिणगी पडणार आहे? यांचा प्लस पॉईंट काय असणार आहे? यांचं पहिलं पाऊल तर यशस्वी झालेलं आहे. त्यांना हिरे मिळालेले आहेत आणि आता याच्यामध्ये नेमका शोध जे काय आहे ते त्यांनी कशा पद्धतीने पूर्ण करणार आहेत हे बघूया. पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आणि या मालिकेतील कला आणि अद्वैत अशाच पद्धतीनं यशस्वी होऊ, त्यांचं आयुष्य मार्गी लावो, असेच लक्ष्मीच्या पावलांनीचे एपिसोड आपण पाहूया. बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय. नवीन टास्कसहित नैना की राहुल दोषी आहेत ते बघूया. आता यांना कोणती शिक्षा होते? पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.